तुमको बोल. He's saying, I also teach them. Okay. आपले जोक कळा लागले त्यांना. इतकी मी आयुष्यात कधी हसले नाही किंवा कधी डान्स केला नाही. यांनी पाहत होते की कोण कोण आलाय वगैरे. त्याने म्हणत होते हे बघ कमी एज वाले हे बघ. नाही हो ते सोडायला आले ते. त्यांनी तर डीजे बंद झालं तर मी असं डीजे बंद झालं चला झाला का बंद. आजीबाई बुटाने आजीबाई बुटाने आजीबाई बुटाने आजीबाई बुटाने आजीबाई बुटाने. नमस्कार, गुड मॉर्निंग. गोव्यातला आजचा आमचा तिसरा दिवस आहे आणि सकाळी सकाळी वरुण राजाने पावसाने आमचं स्वागत केलं. छान बाहेर पाऊस पडतोय. लास्ट दिवशीचा पहिला नाश्ता, पहिला म्हणजे एकच नाश्ता आहे, वडा, चटणी, लिंबू. सोलापुरातील फेमस बटाटा वडा गड्ड्यावर मिळतो ना, भाकरीशीर बटाटा वडा. बटाटा वडा आपल्याकडे मिळतो. जबरदस्त, एक नंबर, छान झालाय वडा. एक त्याच्यात गरम आहे. सोलापुराला काय काय असं वाटायला लागलंय आम्हाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की, सडसनकर ट्रॅव्हल्स की, इको फ्रेंडली की, सोलापूरकरांचा आवाज कुणाचा. सायकल पास मग स्लो काय पण करा आणि आपल्या साहेबांना लक्ष द्या.
ज्यावेळेला सायकोलॉजिकल सेमिनार्स होतात त्या सेमिनार्स मध्ये हा गेम घेतला जातो, आवर्जून घेतला जातो. त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे. आता ह्याने कळत नकळत हा घेतलाय गेम. त्याच्या पाठीमागे त्यांचा अभ्यास पण असू शकतो, मला माहिती नाही आहे, परंतु त्याने जे केलं ते खूप छान केलं. धन्यवाद. बरं झालं ओरडली नाही एवढे त्याला नमस्कार. आगोडा फोर्टला पोहोचलोय आणि सगळ्यांचे उत्साही चेहरे आता फोर्ट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आगोडा फोर्टच्या एंट्री पॉइंटला आम्ही आलोय. बाकी सगळे सदस्य मागून येत आहेत आणि या फोर्टला 25 रुपये प्रत्येकी तिकीट आहे. आता आपण तिकीट काउंटरला जाऊन सर्वांचे तिकीट काढणार आहोत आणि किल्ल्यात एंट्री करणार आहोत. सर काय तिकीट काउंटरला जाऊन प्रत्येकी 25 रुपये आम्ही तिकीट घेतलेलं आहे. भारतीय लोकांना 25 रुपये, भारतीय लोक 25, फॉरेनर 300 रुपये. 300 रुपये. आपल्या तर 3 जण फॉरेनर होते पण गेले. हे बघा तिकीट देऊन आतमध्ये पाठवलं जात आहे. सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी आहे आणि आता सगळेजण तिकीट घेऊन आम्ही आज चाललोय फोर्ट पाहायला. लहान मुलांना फ्री आहे. हे आहे आगोडा फोर्टचं एंट्री पॉईंट. इथून आपण जाणार आहोत आगोडा फोर्टमध्ये. ही सगळी माहिती किल्ल्याची आहे आणि हे किल्ल्याचं प्रवेशद्वार. इथून आपण आत प्रवेश करणार आहोत. तशी रविवार असून पण गर्दी आम्हाला दिसत नाही. आतमध्ये कदाचित गर्दी असेल. ही किल्ल्याची माहिती, किल्ल्याचा नकाशा. 1510 मध्ये पोर्तुगाल सेनापती अफोन्सो बघा. चला आपण किल्ल्यात एंट्री करणार आहोत. फॉरेनर सोबत फोटो काढून गेले. प्रत्येकाला 100-100 रुपये तर द्यावा लागतो फोटो फ्री मध्ये. हाँ ये इनके पास से 100 रुपये ले लो. इंग्लिश में बोलो उनको प्लीज टेक पे 100 रुपीज 1 फोटो. Solen. My name is Solen.
तुमचं बी सांगा. And you? My name is Parichita. I'm Okay. from Solapur, Maharashtra. Okay, nice to meet you. From France. फ्रेंड्स. Yeah. France also. You both are friends? Yeah. From how many days you are here? For 1 month in India and 3 days in Goa. हा Okay. तेवढे पैसे What आणले do you का? work in France? We are bartender both. Okay. In hospitality. And you? I'm a teacher. Yeah, nice. What kind of everything or? Yes, 4 kids. Okay. Great. आम्हाला पण शिकवतात. उनको बोलो. He is saying I also teach them also. Okay. आपले जग कळा लागलेत त्यांना. आपले जग त्यांना कळा लागलेत. How long do you stay here? 14 days we are here. Okay, great. Perfect. Enjoy your stay. Yes. Thank you. You also enjoy India. नमस्ते करा नमस्ते करायला. Thank you for coming in India. Thank you. Yes. गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की आई राजा आजीबाई बुटाने आजीबाई बुटाने आजीबाई बुटाने आजीबाई बुटाने आजीबाई बुटाने आजीबाई बुटाने. आम्ही गेल्या 3 दिवसापासून गोव्यातल्या या हॉटेल सेटअपला मुक्कामी होतो. या ठिकाणी आमची छान मुक्कामाची व्यवस्था झाली आणि चडचणकर ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जेव्हा केव्हा इथं गोव्यात येतो त्यावेळेला या ठिकाणी आमचा स्टे असतो. यावेळेला सुद्धा मॅडमच्या पुढाकारातून मॅडमच्या मॅनेजमेंटखाली आमची छान व्यवस्था झाली. पुढच्या वेळेला अधिक उत्तम व्हावी व्यवस्था ही अपेक्षा आहे. आणि सोलापूरकरांची आठवण म्हणून आपण सोलापूरच्या ज्वारीपासून बनवलेली ही ज्वारीची बिस्किट मॅडमना एक आठवण म्हणून भेट देतोय. तर मी प्रशांत सर आणि काटगावकर साहेब यांना विनंती करतो की आपली सोलापूरच्या ज्वारीची पासून बनवलेली बिस्किटाची. खूप छान वाटलं मला. त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आहे बाबा. तुम्ही सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं. तुमचं बघून उत्साह आला. उत्साहामुळे सगळं झालं. तुम्ही याच्या आधी पण खूप वेळा आलो होतो ट्रेकला इको फ्रेंडली सोबत. हा ग्रुप कसा वाटला तुम्हाला? हा ग्रुप तर का अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात राहण्यासारखं. खरोखर शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहण्यासारखं. इतकी मी आयुष्यात कधी हसले नाही किंवा कधी डान्स केला नाही. इतकं आज या गोवा ट्रिप मध्ये मला खूप 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 काही मिळालेलं आहे. गोव्याला जाण्या अगोदर पाय जरा गुडघा जरासा मुरगळला होता. मग मी अक्षरशः म्हटलं आता आपल्याला जायला मिळेल की नाही. म्हणजे ह्याच्या अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी माझा पाय मुरगळला. मी म्हटलं आहे ना आता ह्यांनी म्हटलं आपण लवकर उद्या सकाळी पहिले डॉक्टरकडे जाऊ. पहिले तुझी ट्रीटमेंट सुरू करूया नाही तर मग आपल्याला गोव्याला जायला मिळणार नाही. मी अक्षरशः देवासमोर उभा की आपल्याला देव तू आता हे कर गणपती बाप्पा तू माझ्या पाठीशी उभा राहा. आणि खरंच मला लगेच फिजिओथेरपीने लगेच फरक पडला आणि मला गोव्याला यायला मिळालं. खूप सुंदर अनुभव आला आणि खूप छान वाटलं. फिरून मजा करून डान्स करून मजा आली. गणपती बाप्पा झोपडाली का? तसं तर आमचा इको फ्रेंडली क्लब जवळ घ्या सर एकदम जवळ. इको फ्रेंडली क्लब सोबत पहिलाच अनुभव आहे. याच्यापूर्वी आम्हाला नाव देखील माहीत नव्हतं. मला तर आमचे जास्त रिलेशन आहेत म्हणजे चडचणकर ट्रॅव्हल्स सोबत. बरोबर. तर यापूर्वी सोबत आम्ही फार 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 वेळेस त्यांच्यासोबत ट्रॅव्हलिंग केलं आहे. जवळपास 2016 पासून आम्ही त्यांच्यासोबत फिरतोय. तर यावेळेस त्यांनी आम्हाला सजेशन केलं की सर म्हणले जसं तुम्हाला आमचा अनुभव आहे त्यापेक्षा चांगला अनुभव येईल तुम्ही बिनधास्त त्यांच्यासोबत जा म्हणून. आणि मी बिहारच यांचे खरा उद्देश तोच होता की फॅमिलीला घेऊन फिरण्यासाठी. तर मी जवळपास निम्मा महाराष्ट्र ट्रान्सपोर्टमध्ये फिरत राहिलो. तर मग लोक कसे आहेत कसं मिक्सअप व्हायचं तर एवढा अनुभव तर शिकलोय. आणि त्याच्यामुळं मी आता पूर्ण फॅमिलीला यापुढे सुद्धा घेऊन फिरणार आहे. आणि एकदम उत्तम चांगला अनुभव आहे. आणि सगळ्यात अविस्मरणीय गोष्ट म्हणजे मी आयुष्यात कधी नाचलो नव्हतो. नाचतात कधी हे माहीत नव्हतं. आणि मॅडम समोर कधी नाही एकटा नाही मॅडम सोबत नाही कुठंच नाही. इको फ्रेंडली क्लब सोबत ही माझी पहिली ट्रिप अशी आहे ना ज्यात मी एवढं एन्जॉय केलं. खरं सांगते मी कुठल्याही ट्रिप मध्ये कधीही बसमध्ये बसलेला पहिला झोपून टाकते कारण मला खूप त्रास होत आहे. यात मी एकदमच झोपले नाही. फर्स्ट टाइम आणि सगळे इतके खुश झाले माझ्या गाण्यामुळं. मला इतकं प्रोत्साहन दिले. मला लई भारी वाटलं. खूप एन्जॉय
झालं माझं या 3 दिवसात. मी इतकं एन्जॉय केलं ना. या आधी पण मी गोवाला आले पण एवढं एन्जॉय झालं नव्हतं माझं. आणि या ट्रिप मध्ये मला माझी खास फ्रेंड भेटली, निकिता राठोड. ती इतकी क्लोज झाली ना माझ्यासोबत. फक्त एका दिवसात ती नवऱ्यापेक्षा जास्त मी भैयाला म्हणत होते उगाच आली जेव्हा असा विचार करत असतील भैया मध्ये कबाब में हड्डीवर. हा पण खूप भारी वाटलं मला. ह्यांचा एक्सपिरियन्स खूप आवडला आणि यापुढे मी ह्यांच्यासोबतच करणार आहे सगळे. फॅमिली सोबत आल्यानंतर एन्जॉय करता येईल का नाही अशी शंका होती का? नाही नाही असं काहीच नव्हतं. खूप भारी वाटलं मला. फॅमिली सोबत पण खूप एन्जॉय केलं. थँक्यू. गाणं होतं एकला खूप लाजतोय. बोल कसं वाटलं? हॅलो, आम्ही या अगोदर चर्चनकर ट्रॅव्हल सोबत ट्रिप केलेलं होतं. मग या टाइमला पण चर्चनकर ट्रॅव्हल सोबत ट्रिप करायचं गोवाचं प्लॅन होतं. तिकडे गेल्यावर सर म्हणले इको फ्रेंडली क्लब सोबत कोलॅबरेशन आहे या सहलीचा. मला तर पहिला काय माहीतच नव्हतं इको फ्रेंडली क्लब काय आहे. मग आलो ट्रिपमध्ये. जशी ट्रिप चालू झाली तसं तसं उत्साह वाढत गेला. आणि मेन म्हणजे या ट्रिपमध्ये काही असल्या अविस्मरणीय गोष्टी आहेत की ते कायमच लक्षात राहणार आहेत. जसे की काल आम्ही क्रूजवर जात असताना थांबलेलो रांगेत. मग ते घाटे सॉरी घाटे दिदीची चायनीज लँग्वेज तर अविस्मरणीय. पैसे लागतात ऐकायला. आम्हाला अजित सरांना माहिती ती घटना. खूप चांगले लोक भेटले आणि हा दोन्ही सरांचे पण आभार, सगळ्यांचेच आभार. थँक्यू. उनको कुछ बोलना. आणि हे कोकणे भाऊ दोन्ही इतके भारी आहेत ना. या दोघा भावांचं बॉन्डिंग मला खूप आवडलं. जबरदस्त. 2 भाऊ असं पण राहू शकतात ना मी कधीच बघितले नव्हते. आणि त्यांची आई वा नाही दीदी पण लई भारी आहे. त्यांची आवाज खूप भारी आहे. सिंगिंग पार्टनर दोन्ही भाऊ आणि आई त्यांची इतके एनर्जेटिक आहेत ना. त्यांना बघूनच समोरचा एकदम त्यांना हे होतं. एकदम एनर्जी भरून येते समोरच्याला. खूप भारी आहे खरं तुम्ही तिघं. थँक्यू. ओके. सय्यद फॅमिलीने हे दाखवून दिलं आणि आपण सुद्धा त्यांच्यामध्ये इतके मिक्सअप झालो आणि तेही आपल्यामध्ये इतके गुंतले की खरंच जे काही आपण करतोय ना ते एक माणूसच निर्माण करतोय. आपण नाहीये करत. आणि हे जे आहे जातीपातीच्या पलीकडे त्या भिंती ओलांडून जे आपण सगळेजण म्हणजे ती फॅमिली आणि हे आपण एकत्र आलो ना याचीच खरं तर समाजाला खूप गरज आहे. आणि आता आपल्याला पण जाणवलं ते. आणि पण हे सगळं इको फ्रेंडलीच्या माध्यमातून आम्हाला कळलं बरं का खरं तर. आणि तिथं फर्स्ट डे ज्या वेळेस रात्री आपण निघणार होतो तेव्हा मला वाटत होतं सगळे म्हातारे झाले ते काय. आमच्या याचं कोणीच नाही आहे. आता काहीच वाटत. आता सगळे आमच्याच याचे आहेत. सगळे आमच्याच याच्या. आमच्यापेक्षा पण लहान आहेत काही. खूप एन्जॉय केलं. खूप मजा आली. ओके स्टार्ट. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. माईक जवळ घ्या जरा प्लीज. स्टार्टिंगला यांनी म्हणले तसं मी तुम्हाला फोन केला होता माझ्यासाठी जरा जवळची सीट पाहिजे म्हणून. नंतर आम्ही पण असंच विचार केला की थोडे कपल्स येतील वगैरे म्हणून. पण नंतर मी यांना म्हणले की सगळेजण जरा वयाने जास्त नाही असं म्हणत नाही म्हातारे मला. मग मी यांना म्हणले की आपण जातो आहे पण सगळेजण एजेड आहेत त्यांच्यासोबत कसं होणार. त्यांनी म्हणले आता ठीक आहे एक वेळेस बघूया जाऊन. बुकिंग तर जाऊन असं वाटलं बघू तर एकदा जाऊन असं म्हणाले. मी पण म्हणाले ठीक आहे. नंतर तसं शोधा सगळे बघत होतो आम्ही. सगळे आले ते सगळे म्हातारे दिसत होते.
मागं घ्या शब्द मागं घ्या. माईक असा झाला. सुरुवातीला म्हातारे दिसलेत त्यांना. नंतर कशा दिसले ते असं जवळ घ्या मॅडम. सुरुवातीला म्हातारे दिसले. हा यांनी पाहत होते की कोण कोण आलाय वगैरे. त्याने म्हणत होते हे बघ कमी एज वाले हे बघ. नाही हो ते सोडायला आले ते. कमी एज वाले सोडायला आले. सोडायला आले म्हणलं नाही का तेच आहेत म्हणले. मला तुम्हाला बसमध्ये गेल्यावर कळते म्हणलं. जेव्हा सूरज आणि निकिता आली तिची सासू जेव्हा येऊन मला म्हणाली की हे दोघे येणार आहे त्यांच्याकडे लक्ष देऊन, तेव्हा मला कळलं की येणार आहे. आणि तिची आणि माझी सीट बाजूला झाली. प्रवास सुरू झाला. नंतर मला छान वाटायला लागलं. सगळ्यांसोबत राऊंड मिक्सअप झाले. पण पूर्ण ट्रिप एकदम मजेत गेली. आणि तरुण वाटायला लागले. म्हणा ते शब्द वापरत आहे. म्हणा जे मला म्हातारे होते ते तरुण वाटायला लागले. हा म्हातारे आहे बरोबर, पण मनानं तरुण आहे. आणि सगळ्यांचा उत्साह बघून मला पण खूप छान वाटलं. आणि सगळे जसे तुम्ही त्यावेळेला पण सोबत फिरता तसं पण मला यांच्यासोबत फिरायचं. तुमच्या जसं ट्रिप होतील तसं आम्ही येऊ. मिसेसचा आणि आमचा 2-3 वेळा चर्चा झाली की गोव्याला जायचं असं 1-2 वर्ष गेले. आणि लग्न होऊन 20 वर्ष झाले. मग परिधई आपल्या घरी आली होती राखी पौर्णिमेला. दोघं तिघं सगळे आपले सुमेधा परी मॅडम सर्वजण 4-5 जण आले होते. परी मॅडमनी विचारलं तुम्ही गोव्याला येणार आहे का. तिने एका सेकंदात तयारच आहे. आणि फक्त लेडीज हा ग्रुपचं ठरलं होतं. पण हिला पाठवायचं एकटीला कसं म्हणण्यापेक्षा आहे ना गेली तर घेईल नवीन आणू सोडा. रेकॉर्डिंग कारण मला कसं प्रत्येक पिक्चर मध्ये नवीन पाहिजे. एक मागणी असते त्यातली एक बोलवली असते काय गेले तर गेले समुद्र. मधनच काय झालं ग्रुपला पडलं की कपल फॅमिली आहे म्हटलं ठीक आहे म्हणलं मजा आली. आकडा तर मोठा आहे 7,000 रुपये फीचा. हा फीचा. पोरण पण आणायचं होतं पण आकडा मग एकाला घेतलं की तिघाला आणायला लागतं. त्यामुळे कॅन्सल केलं. मग आम्ही ठरलं मग तिथनं सुरुवात झाली. कपडे खरेदी हे बुट घे हे घे. 15,000 म्हणजे आमचे कपड्याला न्यायला बुटाला एवढा मोठा खर्च. हे 15-30,000 रुपये गेले. आता काय ठेवलं कारण तिथं तुम्ही बीचवर नेणार काढलं की कसं दिसणार नारळ कुठं तर पडायचे. म्हणलं त्यासाठी सगळ्याच नवीन घेतलं. वर्षा मॅडम म्हटल्यासारखं सगळेच वयस्कर लिस्ट दिसली पण आम्ही मानत नाही. कारण वयस्कर लोकांना मी जेवण करतो हे मला पहिल्यापासून उदाहरण इथं आहे. काल 10-100 वेळा माझं नाव घेतले आणि काकांना तर माहितीच आहे. कारण मी कधीच कुणालाच कमी समजत नाही पहिल्यापासून. प्रत्येकाचं एक वय म्हणजे 20 वर्षापर्यंत एक आयुष्य वेगळं असतंय आणि 20 वर्षानंतर परत 40 वर्षापर्यंत आयुष्य वेगळं असतंय. आणि त्याच्यानंतर ना रिटायरमेंट म्हणजे 60व्या वर्षाच्या नंतर ना तुम्ही भरपूर जण रिटायर झालेले माझं काय नाही आता काही करू शकत नाही वय झालं हे चुकीचं आहे. हे उदाहरण जिवंत काका आहेत. आज हे गजरे गँग 14 जण आहेत काय चहापत्ती गँग. हे उदाहरण म्हणजे काय जे आता माग आहेत यंग समजते त्यांच्यापेक्षा जास्त नाचले असेल. हे चुकीचं आहे. शरीर महत्वाचं नाही मन महत्वाचं आहे. मगाच उदाहरण दिलं काकावरनं कोण कहता है बुढे इश्क नाही करते क्योंकि लोग उनपे शेक नाही. कारण माणसाचं मन म्हातार होतच नाही. मेलं तरी पण म्हणजे आवाज जाईल तरी भरपूर शकतं का सांगता येत नाही.
आम्ही शेजारी कोण आहे मी काय ते बघत नाही. दोन काय असे ना, आपण जरी नाही तर आपण म्हणजे आपण कुणाकडनं एन्जॉय करून येण्यापेक्षा आपण कुणासाठी काय करतो, किती दिवस जगला ह्याला मध्ये, किती दिवसात काय केलं ह्याला महत्वाचं आहे. त्यासाठी मी कार्यालयामध्ये असेल तर कार्यालयासारखं वागतो, कार्यालयाच्या बाहेर आलं तर कार्यालयाच्या बाहेर सारखं वागतो, घराजवळ असेल तर मित्रांबरोबर वेगळ्या पद्धतीने वागतो. आणि इथं तर सगळ्यात नेम अटी पहिला दम दिलेलं असते सर काय की इथं तुमची जहागिरी घरी ठेवा, सगळ्यात मिक्स होऊन राहा, हे सगळं म्हणजे पहिलाच म्हणजे योग्य आहे. किंवा प्रत्येकाला कसं घमंड किंवा हे असतं की मी घरामध्ये माझं AC आहे, माझं हे आहे ते आहे, हे तुम्ही काहीच उपयोग नाही. कारण तिथलं सुख आणि इथलं सुख किंवा मजा जी आहे हे एकत्र सर्वांबरोबर जमिनीवर बसून किंवा आणि हे शेवटी शरीर जमिनीतच जाणार. किती पण तुम्ही या शरीराला सुख द्या, उलट ते काही उपयोग नाही. कारण रिकामं आलं रिकामं जाणार हे विषय आहे सोडा. पण फक्त मानसिकता फक्त माणसाची अशी की मी करोडपती आहे, पैसावाला आहे आणि मी असं राहीन, मी तसंच राहीन. मग तसं असेल तर न आलेलं चांगलं. सय्यद भाई तर माझे फिदा झाले तर त्यांना असं त्यांच्या पर्सनॅलिटी सहजासहजी कोण बोलू शकत नाही. पण त्यांनी मला माझी ओळख पण नव्हती, कांबळे सर करून त्यांनी माझ्या संग संपर्क हे केले. फॅमिली चांगली आहे, ताई आहेत, त्यांची मुलं आहेत. आम्ही पण पुढच्या वेळेस मुलं वगैरे घेऊन येऊ. नेहमी आता वर्ष 2 वर्ष झालं आमच्या सोबत येत होते, तुम्ही बघत असाल ह्यांनी कुठं जाते काय करते, पण तुमच्या असं म्हणत असेल की ह्यांनी काय करत असतील तिथं जाऊन. कधीच कसं म्हणत आलं. आता माझे मिस्टर माझं पूर्ण कंटिन्यू मला खूप जणांनी असं म्हणजे हे केलंय की तुमचे मिस्टर असं करतात तसं करतात. मी कधीही त्यांच्यावर असं हे केलेलं नाही. विश्वास ठेवू नका, टक्कल पडला टक्कल पडू दे, काही होऊ दे. का तर मी कसं अनुभव घेतलाय, मी आजारी जरी पडले ना तर मला असं कधी जाणवत नाही. मला माझ्या आईची माहेरच्या आता 20 वर्ष झाले लग्नाला मी विचार केला होता की मी सोलापूर माझं माहेर नाही आहे, माझं माहेर मुंबई जालना औरंगाबाद आहे. इकडं कोणीही नाही माझं माहेरचं, मीच एकटी आहे. 20 वर्ष काढले पण मिस्टरांनी साथ दिली तशी, पण अजूनही मला माझ्या भावाची नाही का कशा कोणाची असं जाणीव होत नाही मला. आणि आता पहिल्यांदा आले पण खूप छान वाटलं मला. तसेच माझ्या नवीन मैत्रिणी मिळाल्या, आई वडिलांसारखे नवीन आई वडील मिळाले, मला भाऊ मिळाले. हा खूप मजा आली. असं मी पुढच्या ट्रिपला पण येत राहील, एन्जॉय करू. मला सगळ्यांनी नमस्कार करते. माझं 40 वर्ष माझी मुलगी माझं पूर्ण ऐकून घ्या मग तुमचं बडबड चालू करा. माझी मुलगी 6 महिन्याची असताना मी बाहेर 40 वर्ष काढलेली. कारण हे नोकरी लेखाचं भांड्यासारखं होतं म्हणून मी कुठं जाणं येणं होत नव्हतं. आज शेजारची बाया 15-15 दिवस ट्रिपला जात होती, पण मी घाबरत होते. कारण का अधिकारला घाबरत होती मी आतापर्यंत. 40 वर्ष सर्व्हिस केले, एवढं तेवढं झाले माझ्या लगेच अधिकार बोलून घेत होती. मी लेटर पडत होते असं ट्रिपला जायचं, पण मला माहित नव्हतं असं हे दोघं भाऊ एक देवासारखं मला मिळाल म्हणून. आणि भावासारखे तुम्हाला आज 3 नातीची आजी आहे मी, वाटत नाही. मग ऐका तर माझ्या जवळच सध्या सोडून आले. कारण माझी मुलगी जावं पुण्याला आहे, कारण पोट भरायला गेले. चलो माझा मुलगा बी पुण्याला आहे. आज माझा मुलगा कंपनीमध्ये काम करते, आता मॅनेजर झालंय, त्याच्या हाताखाली आज सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. माझा मुलगा बी लय छान आहे, स्वभाव बी चांगला आहे, सगळ्या गोष्टीने चांगले. माझ्या घरात सगळा आनंद चाललाय बघा आता. आणि खरं म्हणलं त्यांना या दोघं भाऊ आहेत की नाही मला फार आवडले. कसं त्यांनी इतकं शांत नेतात ना, आपल्याला ट्रिप आलेला कधी असं दुःख म्हणून नाही, कधी काही नाही, हसत नेते तर हसत. चिडचिड केलं तरी सहन करते. मुलगा आता मुलाला आपण बोललेला कुणाला बोलायचं. मग दोन्ही मुलांनी बोलणार ना. आता माझा मुलगा तसं तुम्ही माझ्या मुलांनी मी असंच करते जाते. लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना नमस्कार. बाय. कसं आहे, खूप सारे अनुभव आहेत या 3 दिवसात, खूप सारे अनुभव आहेत. काय काय अनुभव सांगू तुम्हाला. स्वयंपाक होई परत वेळा काय काय अनुभव सांगू.
ते माई बसा त्या ह्याच्यावरती बसा. सिंधुताई सपकाळची पदवी मिळाली मला. आभारी आहे. बसा त्याच्यावरती बसा. ही आपली गजरा टीम झाली. सय्यद फॅमिली, राठोड फॅमिली, नवीन जोड 5 महिने झाले. हे आपलं गोगले फॅमिली, 2 महिने झाले. काडगावकर फॅमिली, 7 महिने झालेले. 7 महिने. कोकणे फॅमिली, पूजा अजित, ही फॅमिली भरपूर. आपलं हे परिचित मॅडम, परी तर एकटी आली असं वाटत नाही, दोघं आले कसं वाटत. खिडक्या उघडा राहायच्या. परी एवढी एनर्जी आहे परी तुझ्यात. तू म्हातारी होणारच नाही. नाही होणार. बरोबर आहे परी मॅडम, तुम्ही म्हातारे होणारच नाही. कारण स्वरितचे पप्पा आणि तू एकत्र आहेत असं वाटतं आम्हाला. तुझं सोडून गेले ते नाही खरंच. आणि यांचं सचिन कांबळे सरांची फॅमिली, ते तर काय आनंद उत्स्फूर्त आहे. 20 वर्ष राजबिंडा पुरुष आहे तो. मिलिंद गुणाजी, त्यांनी मिलिंद गुणाजीचे करायला होते. रघुनंदन, वर्षा आणि यांचं नाव काय आपलं वदनाल फॅमिली पण खूप चांगली आहे. सगळ्यात सामावून घेतली, म्हणजे सगळ्यात मिसळली. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्यांच्या शुभेच्छा कोकणे फॅमिलीला देऊ. माझे 4 शब्द मी इथंच थांबवतो. ते डीजे वाला तिथे म्हटला, ये साडी वाली लेडीज कोण आहे, आम्हाला तो आज भेजो फिर से. शांताबाई अगदी वटली चांगली. नाही खरंच एक सांगू का, मी आयुष्यात काल डान्स केला, एवढा डान्स केला मी मनापासून. माझ्या सगळे बंधन मी तोडले काल. खरं ते सांगते, मला मी कुणाची पर्वा केली नाही. मी काल पहिल्यांदा टी शर्ट घातला अंगात. मी खरं ते सांगते, आयुष्यात मी पहिल्यांदा ती पॅन्ट आणि टी शर्ट काल घातला. मी कधीच असे, मी कायम साडीत असते. हे बघितलंय फॅमिलीनी सुद्धा सगळ्यांनी. कळसुबाईचा ट्रेक, शिवनेरीचा ट्रेक मी साडीवर केला. मला कधी सवय नाही, कारण खेड्याचे ग्रामीण भागातले माझं सासर म्हणजे अफजलपूर कर्नाटक, तिकडं घरचे पोलीस खात्यात असल्यामुळे बंधन होते. कधीच असं म्हणजे ड्रेस म्हणा, हे ड्रेसच्या व्यतिरिक्त आपलं चुडीदार, पंजाबी, साधा असं पिन लावलं तर मला आमचे दीर म्हणले आमचे पिन लावायची नाही. लग्नाच्या 4थ्या दिवशी आमच्या दीरांनी पिन लावायची नाही म्हणल्यापासून मी 10 पैशाची पिन अजूनपर्यंत खरेदी केली नाही. मी असंच राहिले एका शब्दावर. असं पहिलं, आता कोण एवढं आता सांगितलं की पुढे गेल्यावर विसरते, तसं नाही. पहिल्यापासून त्यांचं जपत आलेली आहे. काल पहिल्यांदा मी टी शर्ट आणि ती पॅन्ट घातली होती. मुलांना सुद्धा माहित नाही माझ्याकडे ते कपडे आहेत. ते माझी मैत्रीण किशोरी शहाने मला घेऊन दिले. गेल्या वेळेस ती मला घेतली होती, तू घाल म्हणून. मला तेव्हा नाही झालं होतं, मी तसंच ठेवले होते. तिला आता मी फोटो पाठवल्यावर ती बघेल. तिला मी अजून पाठवले नाही, पण तिने मला तो ड्रेस घेऊन दिला की तू मुला दे, माझं बाहेर चढणं मुला दे. मी काळी मशीन तशीच राहत होते. हो, सुरवसेच्या वाड्यात मशिदीच्या मागे, तो सरकारी दवाखाना आहे. नाही, मला माझ्या मैत्रिणीने घेऊन दिला हा ड्रेस की मुला तू स्वतःला चेंज कर, शैला तू बदल, पास झाला. आता मुलांना एवढं वर उंचपर्यंत पोहोचवलंय तू. आणि म्हणून मी काल खळखळून भरभरून मन सोक्त डान्स केला. मला कुणी, मी मुलांना, माझे मुलं काय म्हणतील विचार केला नाही. मला कोण जग काय म्हणेल विचार केला नाही. मला इथले काय म्हणतील विचार केला नाही. हा, मनापासून केले. माझ्या इच्छेने, माझी इच्छा जी होती ती मी पूर्ण केलेली आहे. सगळे बंधन तोडलेत मी. खूप छान. आणि माझ्यामुळं गोगले ताईंना प्रेरणा मिळाली. आणि त्या कधी नाचले नव्हत्या, काय मला बघून त्यांना एनर्जी आली खरंच. त्यामुळं त्या माझं बघून इन्स्पायर झाल्या. आणि त्या काल त्यांनी ते डीजे बंद झालं तर मी असं डीजे बंद झालं, चला झालं का बंद.
काढली होती सगळ्यांना. पुन्हा 2 मिनिटासाठी चालू करताय का? परत काय विचारलं 2 मिनिटासाठी चालू करताय ते म्हणजे एकदा बंद केलं होतं नाही चालू. आणि सरांनी सुद्धा सांगितलं की आम्ही इको फ्रेंडली क्लबचे सोलापूरहून आलेलो आहोत. हा सरांनी पण अनाउन्स केलं आपलं नाव. हा त्यांनी अनाउन्स केलं की असे असे तिथले ते भरपूर आपले टुरिस्ट आलेले आहेत सोलापूरहून इको फ्रेंडली क्लबचे सदस्य. फार म्हणजे खूप आनंद आला. लोक असं म्हणत होते की तुम्ही लेडीज साठी कुठं गोवा टूर करतेत का, तुम्हाला काय कळतंय का असं म्हणलेत बर का. खूप जण म्हणले हे होत नसते लेडीज साठी, तुम्ही प्लॅन करू नका. लेडीज फक्त गोवा टूर फक्त जेंट्स साठीच असते आणि तसंच आहे, तुम्ही तिथं घेऊन जाऊ नका. पण आम्हाला चडसणकर मालकांनी आश्वासन दिलं की सेफ आहे, तुम्ही एकदा घेऊन जावा लोकांना. आम्हाला जे लोक म्हणत होते की तुम्ही लेडीजला घेऊन जाऊ नका, पण आम्हाला बघायचं होतं की बाबा आपण किती सेफली घेऊन जाऊ शकतो. ह्यांच्या आयुष्यात पण हा आनंद दिला पाहिजे आणि आम्हाला ते यश आलंय असं तुम्हाला वाटतंय? हो वाटतं. मी आवर्जून सांगेन की गोवा म्हणजे फक्त पुरुषांनीच जायला पाहिजे, पुरुषांनीच एन्जॉय करायला पाहिजे. ही जी ओळ खोडून टाकली पाहिजे आणि प्रत्येक जण सांगितलं पाहिजे की गोवा हा पुरुषांसाठी नाही आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी आहे. आणि हे सिद्ध झालेले आहे आणि हे सिद्ध करून दाखवले कोकणी फॅमिली दोनगा बंधू. कारण एक किस्सा सांगते, म्हणजे माझी जावई आहेत माझी, तो एकटे मित्रांबरोबर गोवा फिरायला आली होती आणि माझी मुलगी म्हणली त्यांना अहो मला पण गोव्याला यायचंय. हे बायका कुठं गोव्याला जातात का, त्याच्या पुढं नाव काढायचं नाही गोव्याचं. मग 4 दिवसाखाली माझ्या घरी आले होते. सहज लक्ष्मी आलं ते त्यांनी त्यांच्या आई वडिलांकडे इथं सांगोल्याला आल्यावर माझ्याकडे आले होते. मी नाही म्हणले मी गोव्याला चालले मग. बरोबर. आता माझ्या मुलीला त्यांना तसं वाटतं, म्हणजे आपण कशाला सांगायचं होऊन. मग मी यायच्या आधी सगळे पॅकिंग केली. मुलगी म्हणजे आई बॅगात, दुपारी व्हिडिओ कॉल आला, मम्मी तू बॅगात दिसायला कुठं चालली. मी म्हणलं नाही कुठून नाही चालले. तर मोठ्या मुलीने सांगितलं अगं मम्मी गोव्याला चालले तुला माहित नाही का. मग मुलीने काय उत्तर दिले असेल, होय होय दुर्गेशला पटत नाही म्हणून मला मम्मीने सांगितलं नसेल. म्हणजे ही तुम्हाला लोकांची जी आहे म्हणजे बोलण्याची जी पद्धत म्हणा, जी विचार करण्याची शक्ती आहे ती अजूनही जुनी आहे. ही खोडून काढायला पाहिजे आणि प्रत्येकाला दाखवून द्यायला पाहिजे की गोवा हा प्रत्येकासाठी आहे, फक्त पुरुषांसाठी नाही. ते बीचवर जा, तुम्ही कसंही नाचा, कसंही हे करा आणि बायकांना घरात डांबून ठेवा, हे चुकीचं आहे. हे मी माझ्या घरातील उदाहरण देते आणि मी आता हे जावयाला दाखवून देणार आहे. जावई बाबू बिलकुल बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणून मी खास मी त्याला म्हणून सांगितलेलं होतं मी गोव्याला चालले. म्हणजे आता गेला म्हणा गोव्याला जाऊन आले. ती अशी झाली की सगळेजण म्हणत होतो गोव्याला जायचं, हे घेऊ ते घेऊ, ही बाटली घेऊ, हे आमकं घेऊ, काय चाय पत्ती घेऊ वगैरे वगैरे. पण मी एकाच वाक्यात सांगते की न पिता सुद्धा जी नशा चढली ती आपल्या फॅमिलीबद्दल. त्याच्यामुळे मी म्हटलं आता मी बिलकुल येऊ शकत नाही बोलायला, मी अजूनही त्या नशेत होऊन गोव्याची ट्रिप ठरली. सरांना आम्ही म्हणत होतो सारखं लेडीज ट्रिप न्या, लेडीज ट्रिप न्या. ठीक आहे, सगळ्या जणी एक्साइटमेंट मध्ये होत्या. सगळ्या जणी मला म्हटलं आपण जाऊ आपण जाऊ आपण जाऊ. एक सुद्धा माझी मैत्रीण आलेली नाही. एक सुद्धा माझी सगळे तगा दिलेत. फक्त प्रेमा मॅडमला फोन केला, प्रेमा मॅडम तेवढे आलेले आहेत. काय झालं, सगळ्यांनी फोन केला. सरांनी मेसेज टाकला की कपल आहे. आधी लेडीज टाकला, मग परत हा लेडीज केले. हो म्हणले. सगळेजण तयार झाले. मस्तपैकी रोज फोन, हे कपडे घालू, ते कपडे घालू, ते कपडे घालू. हे म्हणजे लेडीजचं सगळं असतं. त्याच्यानंतर पण सरांनी रात्री असं टाकलं, हे सरांनी बॉम्ब फोडला, आता कपल आहे, आता कसं जायचं. म्हणजे हे परत ग्रुपमध्ये चर्चा चालू झाली. मग त्याच्यातली एक मैत्रीण म्हणली मी काय येणार नाही, दुसरी पण तेच. आणि येताना एक तर मैत्रीण म्हणली रात्री मेसेज टाकलं मी येणार आहे का नाही, मी काय येणार नाही. दुसऱ्या दिवशीला फोन केला काय येणार नाही, ए नाही मी येणार नाही, सगळे म्हातारे आहेत म्हणे. मी म्हणलं असं थोडी आहे की म्हातारे, तू पण जाऊ नको, तू राहा म्हणे. मी म्हणलं मी असं नाही जाणार, माझ्यासाठी प्रेमा मॅडम ते सगळे जण यायला लागले, पण मी का जाणार नाही. मला
मला काय ह्यांच्या बरोबर गिरीश काका ओळखीचे आहेत म्हणलं मला काही वाटत नाही. सचिन सर आहेत आणि माझे सगळे भाऊ मला आहेत साथीला, तर मला काही एकटं वाटणार नाही हे ठरवलं आणि निघाले. त्याच्यात मुलगा तर होताच, पण माझा मुलगा माझ्यावर कधीच नसतो मी सगळ्यांनी बघितलेलं आहे. इथून सुरुवात झाली माझी खरी ट्रिपला. म्हणजे रोज प्लॅनिंग करायचं, पण एक सुद्धा खरंच माझी मैत्रीण आली नाही. मला असं आधी वाटत होतं की हा मी एकटे आहेत, कारण सगळेजण आपापल्या कपल बरोबर आले होते. असं एकटं कोण म्हणजे मी, प्रेमा मॅडम, घाटे मॅडम, जे की सगळे सिंगल किंवा एजड किंवा माझ्या स्टाईलचे जे काय म्हणतात सिंगम, माझ्या स्टाईलचे जे एन्जॉय करणार ते कुणीच आले नाहीत. असं खूप राग आला होता, असे दगा देतात मैत्रिणी वगैरे वगैरे, असं खूप झालं. रात्री खूप विचार येत होते. सकाळी पण एक मैत्रिणी जा नको जाऊ खूप मला हे केलं, पण नाही ठरवलं. पण मला असं काही एकटं वाटत नाही. हे गजरा पहिले सुरुवात झाली गजरा ग्रुप पासून. आमच्या गजरा ग्रुपनं आमच्या घरचे काय म्हणतात अरुणा मॅडम तर आमच्या घराचे शेजारी चक्के शेजारी निघाले. हे पण त्यांच्याशी बोलल्यावर समजलं. हे सगळे माझ्या फॅमिलीला ओळखतात, हे बोलल्याशिवाय कळलं नाही. नंतर गिरीश काका आणि काकू, म्हणजे ह्यांचा माझा परिचय ह्या वेळेस जास्त गोव्यामध्ये आला. एवढे दिवस मी माझ्या मैत्रिणींमध्ये बघणं असते किंवा सगळ्या फ्रेंड्स असतात, त्याच्यामुळे कधी मला त्यांच्याशी एवढा संवाद साधता आला नाही. पण ह्यावेळेस काकूंबरोबर मी डान्स केले, सगळं फुल एन्जॉय मस्ती केले. काकांबरोबर पण बोलणं झालं. असं काका म्हणत असतील ही मुलगी माझ्याशी बोलत नाही, हे काही असं काहीतरी विचार असतील, पण मी माझ्या मैत्रिणींबरोबर असते. ह्यावेळेस सगळ्यांबरोबर मी एन्जॉय केला. त्याच्यानंतर काडगावकर काका, रात्री आमची रूम मध्ये मीटिंग झाली. चहापत्ती साखर नाही, त्यांनी मला जरा अजून माझ्या ज्ञानात भर पडावी म्हणून काही गोष्टी खूप छान शिकवल्या आणि त्यांची परत मी भेट घेणार आहे. त्याच्यानंतर अरे ह्याचं नाव काय, शाहीद, बापरे लाजरा शाहीद. त्यांनी तर माझ्या मुलाला काय म्हणतात पूर्ण ट्रिप त्यांनी सांभाळली आहे. मी तर त्यांनी आणि श्रेया श्रेया दिदी नंतर नाही एक मुलगा दिसतो स्वरित, पण काय होतं की त्याच्या बरोबरच कोण नाही. आणि त्याचं असं आहे की तो मुलींशी बोलत नाही. त्या दिवशी आम्ही सरांच्या घरी गेलते, आराध्याची एक शब्द सुद्धा तो खरंच बोलला नाही. पण इथं आल्यावर पासून आराध्या त्याची मैत्रीण झाली, श्रेया दिदी सुद्धा त्याची मैत्रीण झाली. काय असेल तर श्रेया दिदीला पैसे दिले होते, श्रेया दिदी आणि तो चॉईस पण त्याचं. फक्त मला तर काही विचारलं नाही मी काय करायचं काय नाही. नंतर जेवायला पण शाहीद म्हणलं जेव, मी किती म्हणायचे जेव नाही. शाहीद त्यांनी सगळं काय म्हणतात सगळं शाहीदवरच होतं. शाहीद जेवला की स्वरित जेवला असं झालं. मग आपलं खून व्हायचं, अरे शाहीद त्याला म्हण रे जेव. शेवटी आईचं मन आहे कुठेतरी वाटतच. आणि कळसुबाईला प्रेरणा मिळाली आमच्या आईंची. ही बाई साडी नेसून काय येते असं मला असं सारखा प्रश्न मिळायचा, ही बाई साडी. कारण तेव्हा घाटे मॅडमना वगैरे काही ओळख नव्हती माझी. त्यांची हा तो छान ऑरेंज कलरची साडी वगैरे नेसतात, त्याच्यामुळे त्या फोकस असतात नेहमी. गरज नाही. आणि तेव्हा मला एवढं माहिती नव्हतं. ते म्हणाले तेव्हा बाईक सोडा म्हणजे जास्त चांगलं करायचं. हो सर माईक वाकडा झाले हो. वायर खराब झाली. अरे सपोर्टला राहू दे बाईक. आमच्या आजी असं साडी घालायची, ऑरेंज कलरची साडी, इकडे बदल तिकडे बदल, इकडे बदल तिकडे बदल. म्हणजे ही बाई कशी चालू शकते ते पण साडीमध्ये. आणि तेव्हा मला माहित नव्हतं की सरांची आई आहे. म्हणजे एवढं असं डिटेल काही माहिती नव्हतं. तेव्हा मी पण असं मैत्रिणींबरोबर आले होते, त्या तर गेला निघून पुढे. आता मला कोण घेऊन जाणार. म्हणजे चढताना काही प्रॉब्लेम नव्हता, उतरताना पण तीच अवस्था. तेव्हा ठरवलं ट्रेकला पुढे मित्र मैत्रिणी नसतात, आपलं चढायला लागतं. आम्ही संवाद सुरू केला होता नेहमीप्रमाणे. घाटे तिथे विनंती आम्हाला केल्या की ओखाना घ्या, नाव घ्या. आणि मला येत नाही म्हणलं, तरी म्हणलं चल मी शिकवते तुला, तू घे म्हणले. तिने पहिलं वाक्य शिकवलं, दुसरं वाक्य मी माझ्याकडनं ऍड केलं. आग गाडीच्या डब्याला फुलांनी गुंफले, आग गाडीच्या डब्याला फुलांनी गुंफले, 12 वाजून 29 मिनिटांनी पूजाने मला धुतले. असं आहे.
आणि मी म्हटल्याप्रमाणे पूजाचं पूर्ण बॅकग्राऊंड टोटल कर्नाटक आहे आणि फार ग्राउंड लेवलने वर आलेली फॅमिली आहे. ती ग्रॅज्युएशन BCom पूर्ण करून स्वतः इंडिपेंडेंट होण्यासाठी, फॅमिलीला सांभाळण्यासाठी, आई वडिलांना ती बेंगलोरमध्ये 2 वर्ष बँकेत जॉब केलेली आहे. आणि पूजा खूप इमोशनल आहे. एखादी गोष्ट जर मनाला भावली तर ती खूप इमोशन होऊन त्या पद्धतीने वागतात असं बोलते. आता इथे खूप लोक इमोशनल होऊन डोळ्यातून पाणी काढले म्हणून तो किस्सा मला सांगावा असं वाटतं. पूजाला वाटणार नाही मी सांगू, पण मला सांगावं असं वाटतं. काल सगळं झाल्यानंतर आपण डान्स केल्यानंतर रूममध्ये गेल्यानंतर पूजा अक्षरशः रडत बसली होती. डोळ्यातून तुझ्या पाणी आलं. काय झालं म्हटलं तिला, असं काय करायला जातो. तिने म्हटली मला एवढी छान फॅमिली मला मिळाली, मला लाईफ एन्जॉय करायचं होतं, नाचायचं होतं, आयुष्य जगायचं होतं. असं मला होईल का मला वाटलं नव्हतं, पण तुम्ही सर्वजण मला भेटला त्यामुळे मला खूप छान वाटत आहे आणि मला रडू येतं. असं पूजा खूप आनंदासुर होते सर्व. सूर चांगला असेल तर गाण्याला येते गोडी. अजितरावांचं नाव घेते कशी आहे आमची जोडी. बोल आता एक नंबर दम द्याला. जेव्हा गोव्याला जायचं फिक्स झालेलं, खूप एक्साइटमेंट होती की गोव्याला जायचं, रील्स करायचं, तसं एन्जॉय करायचं, शॉपिंग करायचं, हे सगळं होतं. जेव्हा मी रील्स करायचं, परिचिता मॅम आमची बाई म्हणजे सरस्वती मॅडम सोबत डिस्कशन करत होते, असं करायचं, असं करू. शॉपिंग पण त्यांच्यासोबत डिस्कशन केलंय, असे कपडे घ्यायचं, असे करू. दोघं पण मला साथ दिले. परिचिता मॅमला पण थँक्यू बोलते. त्याने किती पण रील्स पाठवलं तर असं नको पाठवू असं काही पण म्हटले नाही. हे करू, ज्यांना त्यांना पण करायचं होतं ते पण मला पाठवत होते असं करू म्हणून. काल रात्री त्यांच्याच रूम मध्ये आम्ही सगळेजण रील्स पण केला. थँक्यू मॅम. पण मी गोव्यामध्ये खूप एन्जॉय केलं. मला डान्स खूप आवडतं. मला कधी प्लॅटफॉर्म मिळाला नाहीये की डान्स व्यक्त करायचं. मी असं कधीच कुठेच केलं नाही. मी ग्रामीण प्रदेशातून आले, असं मला मिळालंच नाही. म्हणून असं भीती वाटत होती मनात, कुठे तर कोणी तर काय तर म्हणते मला, असं खूप भीती वाटत होती. काल मी खूप फ्रीली मी डान्स केला. थँक्यू. तर काय सोलापूरकडे निघालोय. आता आम्ही आहोत सिंधुदुर्ग परिसरात. मोठा पाऊस सुरू आहे, स्वयंपाक सुरू आहे तिकडे आणि जेवण करणार आहोत आणि परत निघालेलो आहोत. जेवणाची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. भर पावसात, जोरात पावसात चडचणकर ट्रॅव्हल्स टीमने आम्हाला गरमागरम जेवण दिलेलं आहे. मस्त छोल्याची भाजी आहे, पापड आहे, राईस आहे, चपाती आहे, मस्त गरमागरम जेवण. काय आवडलं जेवणात? पापड आणि ग्रेव्ही छोले भटुरे. छोल्याची भाजी पण छान होती, त्याची भाजी पण मस्त होती, एक नंबर. काय मग सर पावसात गरमागरम जेवण? जबरदस्त. छोले एकदम जबरदस्त. छोले भटुरे खाल्ले गरमागरम, एकदम दिल खुश होगा. पाऊस पडतोय आणि इथं मस्त जेवण करतोय. खरं तर आता सय्यद साहेबांनी सांगितलं त्यांची सासरवाडी असं रस्ते पलीकडे आहे. सेम माझं पण अतिशय समोर. म्हणजे मी असं घरातनं बघितलं की माझी सासरवाडी दिसते आणि माझ्या मामाची मुलगी आहे. लोकांना प्रश्न पडू शकतो, मामाच्या मुलीला पटवली, तुमचं लहानपणापासून होतं, तुम्ही एकमेकांना बघत होता वगैरे वगैरे, असं पण तसं काही नव्हतं. झालं असं, म्हणजे विषय निघाला पडू ना. झालं असं की एक दिवशी आमच्या मामाचा आमच्या आईला फोन किंवा निरोप, असं पोरीला स्थळ वगैरे वगैरे. मग विषय निघाले, ते त्यांचं काहीतरी चालू होतं, मी ड्युटीवर. मग मला निरोप आला, असं चाललंय सगळं. हे म्हटलं असलं कुठं काय असते, बघावं लागेल म्हटलं मुलीला आधी. पण लोकांना असं वाटत तुम्ही मामाची मुलगी आहे, बघायचं काय. पण मग ते आम्ही पोहेच वगैरे कार्यक्रम झाला आणि मग ठरलं. गेल्या 15 वर्षापासून सरस्वती मला ऍडजस्ट करते, अशा स्वभावाला, भटक्या स्वभावाला.
गोवा म्हणजे कसं दारू. गोवा म्हणजे दारू. लेडीज बी दारू आणि जेंट्स बी दारू असं सोलापुरात म्हणते. गोवा म्हणजे सगळे दारू पिते इथं. दारू म्हणजे आणि इथं भाजीच्या दुकानात बी दारू. काजू दुकानात बी दारू, कपडा दुकानात बी दारू. आणि मग शेप नारळ आणायला गेलं तिथे बी दारू. पण दारूचं गाव आहे. दारू पिऊन रोडवर पडत नाही. माझ्या वयाचे. मग आजी दादाला फोन केला, खूप वेळा विचारलं कोण आहे कोण आहे कोण आहे. त्याला म्हणला नाही. मग पहिला तर लेडीज टूर होतं, मग फॅमिली टूर झालं. मग आई म्हणली बघ काय करते, कोण जर नसेल तुझ्यासोबत फिरणार तर काय करणार. मग शेवटी मैत्रिणींसोबतचे जर गोव्याचे प्लॅन इतके आता म्हणून कॅन्सल झालं ना, मला असं झालं मला जायचंच आता काही का होईना का. मग मी शेवटी आता आलंच आहे संधी आणि असं इको फ्रेंडली क्लब सोबत जाणार होते. माणसं ओळखीचे होते आणि त्यात अजितदादा आणि पुरुषोत्तम सर होते. मग त्यात वहिनीला पण भेटायचं होतं खरं, तिच्यासोबत पण राहायचं होतं थोडा वेळ. ती पण लग्नाला गेले नव्हते खरं ऍक्च्युली मी. आणि अजितदादाने खूप वेळा बोलवलं होतं मला, पण मला थोडं कॉलेजमध्ये सबमिशन वगैरे असल्यामुळे मला काही जाता आलं नाही. पण मग तिच्यासोबत वेळ घालवायचा पण होता आणि सगळंच झालं. गोवा पण बघणं झालं. मग अजितदादा म्हणलं की आहे वहिनी पण. मग मी फक्त ह्यांच्या भरोसा आली आहे की इको फ्रेंडली क्लबचे माझे सदस्य असे येणार होते म्हणून. आणि इथं आल्यानंतर ना माझ्या बहिणीने परितेची ओळख करून दिली. ती म्हणली की होती ती माझ्यासोबत छान आहे असं मला. पण तरी पण धाकधूक होती. त्याच्यानंतर तिने मला इतकं सांभाळून घेतलंय रूमवर, बाकीच्या ठिकाणी फिरताना. तिचा खरं तर कुठे गेला ना, कुठे गेलास रे बाहेर नाही सॉरी. हा इतका त्रास दिला ना अक्षरशः मला फिरताना, इतका त्रास दिला. पण माझ्याशी खूप छान वागला तो.